विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओज विवेचन हा विषय पाहणार आहोत. आयुर्वेदामध्ये प्रवेश घेतल्यापासून जसं दोष धातू मल ह्यांचं वर्णन आपण ऐकतो, तशाच पद्धतीनं ओजाचं वर्णनसुद्धा बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. किंवा ओज म्हणजे काय, हा भावपदार्थ एक्झॅक्टली किती उपयुक्त आहे अशाबद्दल वर्णन सगळ्या संहितेमधून आलेलं आहे. त्यामुळं दोषधातू मलांपेक्षा भिन्न परंतु अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचं जे काही तत्व आहे त्याला ओज असं म्हटलेलं आहे. आणि शरीराचं उत्तम स्वरूपात धारण करणारं, अल्प प्रमाणामध्ये सुद्धा असून देखील शरीराला खूप उपयुक्त अशा पद्धतीचा जो काही हा भावपदार्थ आहे, शरीराच्या एकंदरीत स्थिती आणि विनाश ह्याला कारणीभूत ठरणारा अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो भावपदार्थ आहे, असे ओजाचं वर्णन इन जनरल आपल्याला सांगता येईल. आचार्य चरकाने ओजाला प्राणायतनांमध्ये उत्तम सांगितलं आहे. जसं आपल्याला दशप्राणायतनाने माहिती आहेत की शंखौ मर्मत्रयो कंठम रक्तम शुक्र जसे गुदम, हे जे काही दश प्राणायतने आहेत त्या प्राणायतनांमध्ये सुद्धा ओज हे उत्तम सांगितलेलं आहे. कारण ओज जर कमी झालं, ओज क्षय झाला तर लगेच प्राणनाश ओढवू शकतो, म्हणून त्याला प्राणायतनांमध्ये उत्तम सांगितलं आहे. महर्षी सुश्रुताचार्यांनी ओजालाच बल म्हटलेलं आहे. आचार्य चरकांनी ह्याला सर्व धातूंचं सार मांडलेलं आहे. आचार्य वाग्भटांनी शुक्र धातूचा मल, तर आचार्य शार्ंगधरांनी ओजाला शुक्र धातूचा उपधातू मांडलेला आहे. जसं की तत्र रसादीनां शुक्रांतानां धातूनां यत् परम तेजस्तत् खलु ओजस्तदेव बलमित्युच्यते स्वशास्त्र सिद्धांतात. सुश्रुताचार्याने सांगितल्या पद्धतीनं ओजालाच बल म्हटलं, कारण ओजाच्या आश्रयानं बल आहे. म्हणून बऱ्याच वेळेला ओजोव्यापत सांगताना किंवा ओजक्षय ओजोविश्रम सांगताना बलव्यापत बलविश्रम बलक्षय अशी जी सुद्धा वर्णनं पुढे आलेली आहेत. म्हणून ओज विचार करताना बलाचा सुद्धा विचार करणं हे आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. म्हणजेच काय तर रसादी जे काही धातू रसरक्त मांसमेध अस्थिमज्जा म्हणजे शुक्र, ह्या धातूंचं जे काही परसार आहे, तेजभूत अशा पद्धतीचं जे काही तत्व आहे, तर त्याला ओज असं म्हटलेलं आहे, त्यालाच बल म्हटलेलं आहे. ह्याची परिभाषा सांगताना सांगितलं असतं की आत्ता आपण तेच म्हटलं की बाबा उत्कृष्ट सारभूत अंश त्याला ओज असं म्हटलं आहे. प्राकृतस्तु बलम श्लेष्मा विकृत मल उच्यते सच एव ओजः स्मृतः काय सच पापमोपदिश्यते. श्लेष्मा हा प्राकृत अवस्थेत असेल तर त्याला बल म्हटलेलं आहे, आणि तो जर विकृत झाला तर त्याला मल असं म्हटलेलं आहे, आणि त्यालाच ओज असं म्हटलं आहे. प्राकृत अवस्थेमध्ये असलेला श्लेष्मा आपल्याला कफाचे गुण आणि ओजाचे गुण किंवा शुक्राचे गुण ओजाचे गुण हे जवळपास सारखे असल्यामुळे त्यालाच प्राकृतस्तु बलम श्लेष्मा सच एव ओजः असं त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि ओजाचं पोषण किंवा ओज निर्मिती कशी होते, तर जशा पद्धतीनं आहार रसापासून जे रसरक्तादी सप्तधातू निर्माण होतात, तशा पद्धतीनंच ह्या ओजाचं पोषण अन्नधातूंसारखंच अन्नरसामार्फतच होत असतं. म्हणून जे काय आपण बाह्य आहार आपण सेवन करतो त्याच्यावर ओज किती प्रमाणात कशा पद्धतीनं ओज उत्पन्न होतं त्याचं अवलंबून असतं. म्हणून अन्नरसापासूनच ओजाची निर्मिती होते. ओजाचं स्थान आणि वर्ण इतका जर उत्तम अशा पद्धतीचा सारभूत अशा पद्धतीचा जर भावपदार्थ असेल तर तो कुठे असायला पाहिजे, तर जो अवयव अव्याहतपणे जन्मापासून मृत्यूपर्यंत आकुंचन प्रसरणाचं काम करतो, जो सगळ्या अवयवांपेक्षा अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे, ते हृदय, जे चेतनेचं स्थान आहे, त्या हृदयाच्या ठिकाणी हे उत्कृष्ट ओजाचं स्थान सांगितलेलं आहे. म्हणजे परओज जे सांगितलेलं आहे त्याचं वर्णन परओज अपरओज जे सांगितलेलं आहे त्यामध्ये परओज जे आहे ह्याचं स्थान
हृदय सांगितले. तस्त परस्य ओजसा स्थानम तत्र चैतन्य संग्रह. चैतन्य ज्या ठिकाणी असतं त्या हृदय हेच परस ओजाचे स्थान सांगितलं आहे. हृदय महद अर्थश्च तस्मादुक्तम चिकित्सकैही. आणि ह्यालाच ओजास्थान असल्यामुळे त्याला महत अशी संज्ञा महत चरकाचार्याने दिली आहे. चेतनेचं आश्रयस्थान असल्यामुळे त्याला अर्थ अशी संज्ञासुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि हृदयापासून प्रारंभ होणाऱ्या ज्या काही दशधमन्या आहेत त्याला आपण महामूल म्हणतो. त्या दशधमन्याद्वारेच ओजाचं वहन सर्व शरीरामध्ये रसरक्ताद्वारे केलं जातं. महामूल स्वतःचं वर्णन अशा पद्धतीनं केलेलं आहे. आता हा ओज आणि अपर ओज दोन प्रकार आहेत. त्यातलं पर ओज हे हृदयाच्या ठिकाणी असतं आणि अपर ओज जे आहे हे सर्व शरीरभर किंवा सर्व धातूंमध्ये स्थित किंवा सर्व धातूंच्या आश्रयानं असणारं हे अपर ओज सर्व शरीरामध्ये उपस्थित असतं. ह्या ओजाचा वर्ण कुठला आहे तर हृदि तिष्ठति यत् शुद्धं रक्तम ईषत्स पीतकम ओझा शरीरे संख्यातं तन्नाशान्ना विनश्यति प्रथमं जायन्ते हि ओझा शरीरे अस्मिन् शरीरिणां सर्पिर्वर्णं मधुरसं लाजगंधी प्रजायते. ह्या ओजाचा वर्ण सांगताना रक्तपीत रक्तम ईषत्स पीतकम म्हणजे रक्त आणि पीत अशा पद्धतीचं त्याचं वर्ण. म्हणजे जसं घृत ज्या वर्णाचं असतं गोघृत आपण म्हणतो त्या ज्या वर्णाचं असतं तशा पद्धतीचा वर्ण ह्या ओजाला असतो. त्याचा रस मधुर किंवा मधुर रसाने युक्त आणि लाजा समान त्याचा गंध असतो. आणि हे ओज कसं तयार होतं म्हणून सांगितलं की ज्याप्रमाणे मधमाशा किंवा भुंगे जसे वेगवेगळ्या फुलावर बसून मध ग्रहण करतात तशा पद्धतीनंच सगळ्या धातूपासून ओझ हा वेगवेगळा होतो आणि त्याचं ओज निर्माण होतं. मग धातूंचं सार असतं ते सार ओज स्वरूपात त्याचं निर्मिती होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओजाचे प्रकार आत्ताच आपण बघितलं की पर ओज आणि अपर ओज. पर हे ओज हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. पर ओज हे अष्टबिंदू प्रमाणात आहे आणि अपर ओज जे अर्धांजली प्रमाणात आहे ते सर्व शरीराभर असतं. आणि पर ओज जे अष्टबिंदू आहे ते हृदयाच्या ठिकाणी उपस्थित असतं. पर ओज जर नष्ट झालं तर तन्नाशांना विनश्यति म्हणजे शरीर लगेच नष्ट होतं. अपर ओज नष्ट झाल्यावर शरीर नष्ट होत नाही, शरीरामध्ये विकृती निर्माण होऊ शकते. परंतु पर ओज मात्र जर नष्ट झालं तर शरीराची किंवा शरीराचा नाश हा ठरलेला आहे. ओजाचे गुणधर्म. ओजाचे जे गुण आहेत गुरुशीतम मृदुस्निग्धम मृदुश्लक्षणम बहलम मधुरम स्थिरम प्रसन्नम पिच्छलम स्निग्धम ओजो दशगुणम स्मृतम. कफाचे जे गुण आहेत शुक्राचे जे गुण आहेत तेच गुण या ओजाचे सांगितलेले आहेत. हे दशगुण त्यांनी सांगताना गुरु शीत मृदू श्लक्ष्ण बहल मधुर स्थिर प्रसन्न पिच्छिल स्निग्ध हे दशगुण ओजाचे सांगितलेत. आणि नेमके ह्याच्या विरुद्ध गुण हे मद्याचे असतात. लघु उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म अम्ल व्यवायी अशुकमेवच वृक्षम विकासी विशदम मध्यम दशगुणम स्मृतम. आणखी वर्णन करताना सांगितले ओजम सोमात्मकम म्हणजे अग्नी तत्व नाही तर सोम अशा पद्धतीचं म्हणजे शीत असं त्याचं वीर्य आहे. सोमात्मकम स्निग्धम शुक्लम शीतम स्थिरम सरम विविक्तम मृदुमृत्स्नम च प्राणायतनम उत्तमम अशा पद्धतीचं वर्णन ह्याचं ओजाचं केलेलं आहे. मद्याच्या विरुद्ध गुण असल्यामुळे मद्यपान केलं तर ओजनाश होऊ शकतो. म्हणून मद्यपान केलेलं किंवा खूप काळापर्यंत जर मद्यपान केलेले रुग्ण असतील तर त्यांचे यकृत विकार निर्माण झालेले असतील तर त्याच्यामध्ये ओजाचे जे काही प्रधान कर्म आहे त्याच्यामध्ये बलहानी आणि वर्णहानी ही लक्षणं त्यामध्ये आपल्याला जाणवतात. म्हणून मद्याच्या विपरीत गुणधर्म हे ओजाचे असल्यामुळं मद्यपान केलं किंवा मद्यपानाचा जर इतिहास असेल तर त्यामध्ये ओजक्षय होण्याची जास्त शक्यता आढळते. आणि चिकित्सेच्या दृष्टिकोनातून आपल्याला ओजवृद्धिकर किंवा ओजक्षय कसा भरून काढता येईल ही सुद्धा चिकित्सा करणं गरजेचं आहे.
ओजाची कर्मे. आता इतका महत्त्वाचा भावपदार्थ आहे, जे अपर ओज आहे सगळ्या शरीरामध्ये पसरलेला आहे, जो पर ओज आहे हृदयाच्या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्याची कर्मसुद्धा तशाच पद्धतीने महत्त्वाची असणार आहेत. येनौ जसा वर्तयन्ति प्रणीता सर्वदेहिना यदृते सर्वभूतानां जीवितं नावतिष्ठते सवर्तमानं हृदयं समाविशति यत्पुरः यस्य नाशात्तु नाशोऽस्ति धारे यत्तत् तृतीयात् श्रितं यत् शरीररस स्नेह प्राणा यत्र प्रतिष्ठिता. म्हणजे काय तर एवढा हा ओज महत्त्वाचा आहे की ओजामुळे शरीराचं पोषण होतं आणि जीवन अव्याहतपणे चालू राहतं, म्हणजे मनुष्य प्राणी हा जीवित राहतो. आणखी काय सांगितलेलं आहे की गर्भाच्या प्रारंभापासून शुक्रशोणित यांचं जे सार स्वरूपात ओज हे शरीरामध्ये उपस्थित असतं. आपण बघितलं की अष्टम मासामध्ये प्रसव होऊ नये असं त्यांनी सांगितलं आहे, कारण प्रसव झाला तर माता किंवा पुत्र यांच्या दोघांपैकी कुणाला तरी धोका असण्याचा संबंध आहे. अष्टमे ओजोष्टमे संचरती माता पुत्र मोहक्रमात जे काही वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये ओज हे अस्थिर असतं, कधी ते मातेकडे असतं तर कधी ते पुत्राकडे असतं किंवा गर्भाकडे असतं, म्हणून त्याच्यामध्ये दोघांपैकी कुणाला तरी जीवितास धोका असू शकतो, म्हणून अष्टम मासामध्ये प्रसूती होऊ नये असं वर्णन केलेलं आहे आपल्या आयुर्वेदामध्ये. प्राकृतस्तु बलं श्लेष्मा विकृतो मल उच्यते सच एव ओजा स्मृता काय सच पापमोपदिश्यते. ओज हाच शरीरामधला शरीराचं प्राकृत बल आहे. जेवढं ओज जास्त आहे, ओजसार असेल जास्त, तेवढं शरीराचं बल हे जास्त आहे. ओज हे संपूर्ण ज्या काही शरीरामधल्या चेष्टा किंवा क्रिया आहेत त्याच्यासाठी शक्ती प्रदान करणारा भावपदार्थ आहे. ओजामुळं स्वर वर्ण यांच्यामध्ये प्रसन्नता राहते. ओज नाश झाला तर शरीराचा नाश होतो. हृदयाच्या आश्रित राहून हृदयासारख्या अवयवाला बल देऊन ओज हे आयुचं धारण किंवा आयुचं रक्षण करणं हे महत्त्वाचं कार्य हे ओज करत असतं. इतकी महत्त्वाची कार्य ओजाची वर्णन केले आहेत. आता ओजक्षयाचे कारण सांगताना शास्त्रकारांनी वर्णन केलं आहे की अभिघातात क्षयात कोपात शोकात ध्यानात श्रमात क्षुधा ओझा संक्षीयते ह्यब्बो धातुग्रहणानी च निस्ग्रहणानी श्रुतम. म्हणजे जे काही वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये आहारज विहारज मानसिक आणि अन्य कारणाचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर अन्य कारणामध्ये वृद्धावस्था अभिघात. अभिघात आपल्याला माहिती की जोरात लागला असेल, मर्माभिघात आपण म्हणतो तशा पद्धतीचं जर काय असेल तर त्यामुळे सुद्धा ओजक्षय आणि धातुक्षय, मग अनुलोम असेल किंवा प्रतिलोम असेल कुठल्याही पद्धतीचा धातुक्षय झाला तर ओजक्षय आपल्याला झालेला आढळून येतो. आहार निदानामध्ये क्षुधा आणि ग्रह म्हणजे अनशन, अजिबात काही खाल्लेलं नाही, काही खायचं नाही, खूप दिवस कंटिन्युअस आपण काही न खाता राहिलं तर आपल्याला ओजक्षय होऊ शकतो. अनुचित अकाल किंवा मात्राहीन अशा पद्धतीचं आहार सेवन जर केलं तरी सुद्धा ओजक्षय होऊ शकतो. पोषक तत्वांनी रहित असणारा जर आहार केला तर त्यामुळे सुद्धा आपल्याला आणि त्याचं निरंतर जर सेवन करत राहिलं तर ओजक्षय होऊ शकतो. विहार निदानामध्ये अधिक श्रम, खूप जास्त प्रमाणात श्रम, आपल्या शरीराच्या बलाचा विचार न करता खूप जास्त प्रमाणात सतत निरंतर जर जास्त प्रमाणात श्रम करत राहिलं तर ओजक्षय होऊ शकतो. अतिव्यवाय, ओज हा शुक्रधातूचा उपधातू किंवा मल सांगितलेला असल्यामुळं शुक्र जर शरीरामधून खूप जास्त बाहेर गेलं किंवा अतिव्यवाय हे जर कारण घडलं तर त्याच्यामुळे आपल्याला ओजक्षय होऊ शकतो. अनुचित क्रियाकलाप म्हणजे ज्या काही क्रिया उचित सांगितलेल्या आहेत त्या न करता अनुचित अशा पद्धतीच्या क्रिया जर केल्या, विहार त्याचं घडलं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला ओजक्षयाची लक्षणे जाणवू लागतात. मानसिक निदान हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे रसदृष्टी होते आणि बाकीच्या धातूंची दृष्टी व्हायला लागते. क्रोध शोक चिंता हे ओजक्षयाची महत्त्वाची कारणे त्यामध्ये सांगितलेली आहेत. तर थोडक्यात इतकी शारीरिक आणि मानसिक हे सुद्धा कारणे ओजक्षयाला कारणीभूत ठरतात.
बरेच व्याधी असे आहेत की ज्याच्यामध्ये ओजक्षय किंवा ओजाची सुद्धा दृष्टी झालेली आपल्याला वर्णन केलेली दिसून येते. उदाहरणार्थ पांडू असेल, राजक्ष्मा असेल. मॉडर्न याच्यामध्ये आपण एड्स, HIV एड्स आपण जे म्हणतो तर त्यामध्ये सुद्धा ओजक्षय झालेला आपल्याला दिसून येतो. ही लक्षणे त्या व्याधींची लक्षणे सांगताना आपल्याला ओजक्षयाची जी काही लक्षणे आहेत ती सुद्धा आपल्याला दिसतात. त्यामुळं ओजक्षयाची कारणं झाल्यानंतर ओजक्षयाची लक्षणं बघणं आपल्याला गरजेचं आहे. ओजक्षयाचं लक्षण सांगताना सांगितलं की बिभेती दुर्बलो अभीक्ष्णम ध्यायती व्यथितेंद्रियाः दुःच्छायो दुर्मना वृक्षा क्षामश्चैवोजसः क्षये मूर्छा मांसक्षयो मोहा प्रलापो अज्ञानमेवच पूर्वोक्तानि च लिंगानि मरणं च बलक्षये. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ओज आणि बल यांचा परस्पर संबंध असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आचार्यांनी ओजक्षय ह्यालाच बलक्षय म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं ओजक्षयाची लक्षणं सांगताना सांगितलं की रुग्ण हा भयभीत असतो, प्रत्येक घाबरतो. त्याच्यामध्ये मानसिक अस्थिरता निर्माण झाल्यामुळं सदा हा भयभीत राहतो किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर झाल्यामुळं भीतीयुक्त त्याच्यामध्ये मन त्याच्यामध्ये असतं. त्यामुळं नेहमीच तो घाबरत असतो आणि वारंवार व्यर्थ चिंता करत राहतो. प्रत्येक गोष्टीची चिंता करायची, प्रत्येक गोष्टीवर चिंतन करायचं, अति विचार करणे हे लक्षण त्याच्यामध्ये जाणवतं. आणि ह्याच्यामुळे तो रुग्ण ओजक्षय झाल्यामुळे दुर्बल होतो, व्यथित इंद्रिय होतो. इंद्रियांच्या ठिकाणी वेदना निर्माण होते. इंद्रिय त्याची जे काही विषय ग्रहणाचं कार्य आहे ते करत नाहीत, नीट करत नाहीत आणि याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये रुक्षता, कृशता निर्माण होते. शरीरामध्ये अल्प प्रमाणात कर्म जरी केलं तरी दौर्बल्य निर्माण होतं आणि रुग्णाची शारीरिक प्रभा आणि कांती नष्ट होऊन जाते. जसं ही ओजक्षयाची लक्षणे आहेत तशीच बलक्षयाची लक्षणे आहेत. त्यामध्ये मूर्छा, मांसक्षय, मोह, प्रलाप आणि सगळ्यात शेवटची अवस्था म्हणजे मरण हे लक्षणं ह्या बलक्षयामध्ये त्यांनी सांगितलेली आहेत. मग जसं हे ओजक्षयाच्या 3 अवस्था आहेत, ओजव्यापत, ओजविश्रंस किंवा ओजक्षय, तर तसेच बलाच्या सुद्धा बलक्षय, बलव्यापत आणि बलविश्रंस अशा अवस्था त्यांनी वर्णन केल्या आहेत. तस्य विश्रंस व्यापत क्षयेती त्रयोदशा लिंगानी भवंती. सुश्रुताचार्यांनी ह्या अवस्थेचं वर्णन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे, हे आपण बघूया. ओजविश्रंसच्या आधी आपण त्यांनी बलविश्रंसाचे लक्षणे किंवा बलविश्रंसाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यामध्ये विश्लेष साधव गात्राणाम दोष विश्रंसनम श्रमाः अप्राचुर्यम क्रियाणाम च बलविश्रंस लक्षणम. बलविश्रंसाचे लक्षण सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की विश्लेष म्हणजे काय तर संधींच्या ठिकाणी विश्लेष निर्माण होतो, गात्रसाध निर्माण होतो, दोष विश्रंसन म्हणजे दोष हे स्वतःच्या स्थानामधून स्रंस पावतात म्हणजे त्या स्थानातून भ्रंश किंवा बाहेर पडतात, ते स्थान सोडून इतरत्र पसरतात. श्रम, अल्प याच्यामध्ये सुद्धा श्रम निर्माण होतं. अप्राचुर्यम क्रियाणाम, त्याच्यामध्ये ज्या काही क्रिया शरीरामध्ये सांगितलेल्या आहेत ते योग्य प्रमाणात होत नाहीत, अशा पद्धतीचं वर्णन किंवा ह्या काही शारीरिक मानसिक क्रिया आहेत ह्या कमी होणं हे लक्षण बलविश्रंसाचं सांगितले. तशा पद्धतीचंच ओजविश्रंसाचं लक्षण सांगताना संधी विश्लेषो गात्राणाम सदनम दोष चवनम क्रिया सन्निरोधश्च विश्रंसे. संधींच्या ठिकाणी विश्लेष म्हणजे काय, डिटॅचमेंट ऑफ जॉईंट्स जे म्हटलेलं आहे किंवा संधी शैथिल्य निर्माण होतं, अंगमर्द, सेम गात्राणाम. त्यानंतर सदनम दोषच्यवनम म्हणजे दोष हे स्वस्थानातून बाहेर पडतात किंवा स्थानभ्रष्ट होतं म्हणजे जे वाताचं जे पक्वाशय आहे, पित्ताचं ग्रहणी आहे, कफाचं आमाशय आहे, हे स्थान सोडून ते इतरत्र पसरतात आणि ज्या काही शारीरिक मानसिक क्रिया आहेत ह्या त्यांच्या ठिकाणी सन्निरोध किंवा त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ही लक्षणे ओजोविश्रंसाची सांगितलेली आहेत. तसंच आपण बलव्यापत आणि ओजव्यापतची लक्षणे बघूया.
बलव्यापकचं लक्षण सांगताना गुरुत्वम स्तब्धताच अंगेषु ग्लानिर्वर्णस्य भेदनम तंद्रा निद्रा वातशोपो बलव्यापादी लक्षणम. गुरुत्व म्हणजे शरीराच्या ठिकाणी गुरुता निर्माण होणे, स्टिफनेस किंवा जडता निर्माण होणे, स्तब्धता आणि हेवीनेस, गुरुत्व म्हणजे हेवीनेस निर्माण होणे, ग्लानी निर्माण होते, वर्णस्य भेदन म्हणजे वर्ण परिवर्तन, वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ण निर्माण होतात, तंद्रा निद्रा म्हणजे अतिप्रमाणात निद्रा, वातशोप वातामुळे निर्माण होणारा वातजन्य शोप किंवा आपण शोथ म्हणतो तो निर्माण होतो. ही लक्षणे बलव्यापकची आहेत. तशाच पद्धतीची लक्षणे हे ओजव्यापकची सांगितलेत. स्तब्ध गुरु गात्रता वातशोप वर्णभेदो ग्लानिस्तंद्रा निद्राचे व्यापन्य. गात्राच्या ठिकाणी स्तब्धता, गात्राच्या ठिकाणी गुरुता, वातजन्य शोफ किंवा शोथ, वर्णभेद भिन्न पद्धतीचा प्राकृत वर्ण सोडून भिन्न पद्धतीचा वर्ण परिवर्तन किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा वर्ण निर्माण होतो, शरीराला मिळतो, ग्लानी निर्माण होते, तंद्रा अतिप्रमाणात निद्रा, ही सगळी लक्षणे आणि आलस्य ही सगळी लक्षणे आपल्याला ओजो व्यापकमध्ये दिसून येतात. आता ओजक्षयाची लक्षणे तर आपण बघितलेलीच आहेत. त्यामध्ये ओजक्षयाच्या अवस्थामध्ये मूर्छा, मांसक्षय, मोह, प्रलाप, अज्ञान आणि सगळ्यात शेवटची अवस्था म्हणजे मृत्यू ही लक्षणे. त्याच्यामध्ये मूर्छा, मांसक्षय, मोह, प्रलाप, मरणमितीचे क्षय, पूर्वोक्तानीचे लिंगाने मरणमचे बलक्षय ही लक्षणे ओजक्षयाची निर्माण होतात. एवढं सगळं निर्माण झाल्यानंतर आता आपण त्याची चिकित्सा बघूया. चिकित्सा करताना त्यांनी सांगितलेलं आहे की ओजो विस्रंश आणि ओजव्यापकची अवस्थामध्ये ओजो अनुकूल विशेष क्रियाद्वारा बल वाढवायचा प्रयत्न करायचा. ओजक्षय ही अवस्था जी आहे असाध्य समजून रोग्याला सोडून द्यायचं, त्याची चिकित्सा करायची नाही. चिकित्सा करायची कोणाची तर ओजो विस्रंश आणि ओजव्यापकची चिकित्सा करायची. ओजक्षय ह्या उदाहरणार्थ एड्स सारखे व्याधी असतील तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं खूप जास्त प्रमाणात क्षय झाला असेल तर त्याची चिकित्सा न करता रुग्णाला सोडून देणे अशा पद्धतीत किंवा रुग्ण त्यजेत त्या रुग्णाचा त्याग करावा असं त्यांनी सांगितलं. तत्र विस्रंस व्यापण्याची क्रिया विशेषैर विरुद्धैर बलमाप्यायेत मूढ संज्ञमचे वर्ते म्हणजे सोडून द्या, इतरमतो म्हणजे ओजक्षय हा सोडून देण्याचा विषय त्यांनी सांगितलेला आहे. मग आता ही चिकित्सा करताना त्यांनी काय सांगितलेलं आहे की हृदयासाठी हितकर म्हणजे तन्महतच महामूलास्त ओजः परिरक्षतः परिहार्या विशेषेण मनसो दुःख हेतवा हृदयत स्यात् ओजस्य स्रोतसंचित प्रसादनम तस्तस्य सेव्यम प्रयत्नेन प्रशमो ज्ञानमेव म्हणजे हृदयाला हितकर, हृदय अशा पद्धतीच्या द्रव्यांचं सेवन करायचं कारण हृदयाच्या आश्रित हे ओज असतं. हृदयाला हितकर, ओजोवर्धक, रसायन, वाजीकरण, जीवनीय गण अशा पद्धतीच्या द्रव्यांचं सेवन करायचं. जीवनीय औषध क्षीररसाध्यास्तत्र भेषजम म्हणजे जीवनीय गणातील औषधं म्हणजे जीवक, वृषभक, मेधा, महामेधा, काकोली, क्षीरकाकोली वगैरे जे काही सांगितलेले आहेत ह्या द्रव्यांचं सेवन करायचं. जीवनीय गणच ते ओजोवर्धक आहेत. क्षीर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, क्षीर म्हणजे गोदुग्ध हे जास्त प्रमाणात उपयुक्त आहे. मांसरस, बल्य औषधी, बला, काकोली, क्षीरकाकोली, जीवक, वृषभक हे सगळे यांचं निरंतर सेवन केलं तर ओजवृद्धी होते आणि ओजक्षय हा भरून काढला जाऊ शकतो. मधुर स्निग्ध शीतानी लघुनीच्या हितानीच्या म्हणजे ही मधुर रसात्मक, स्निग्ध आणि शीत रसात्मक, गुणात्मक, लघु आणि हितकर अशा पद्धतीचा आहार विहार या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि ह्याचंच वर्णन करताना त्यांनी सांगितलेलं आहे की ओजक्षयाची चिकित्सा सांगताना सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की रसायन चिकित्सा करायची, वाजीकरण चिकित्सा करायची. आणखी काय सांगताना सांगितलेलं आहे की बाबा घृतम रस शुक्रोजसाम हितम म्हणजे घृत हे जसं रस शुक्र आणि ओजासाठी हितकर आहे त्यामुळे घृतपान करायचं, घृताचा जेवणामध्ये भोजनामध्ये वापर करायचा.
न च श्लेष्मवर्धनम बलवर्धनम तैलम. तेल हे जरी श्लेष्मवर्धन करत नसले तरी ते बलवर्धन करत असल्यामुळे ओजा वृद्धीसाठी हे चांगलं म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं बल वाढतं. बलशुक्रकरम मज्जा बलकृत. मज्जा धातू जसं काय सांगितलेलं आहे की हे सुद्धा अस्थि आणि शुक्र यांचं वर्धन करणार असल्यामुळे मज्जेचा सुद्धा वापर यामध्ये करायला सांगितलेला आहे. थोडक्यात जे जे काही ब्रहणीय आहे, जीवनीय आहे, रस, शुक्र, कफ यांच्यासाठी हितकर आहे, ह्या सगळ्यांचा वापर त्यांनी करायला सांगितलेला आहे. आणखी रुग्णाचं मानसिक स्वास्थ्यसुद्धा जपायला सांगितलं. यामध्ये रुग्ण हा सदैव प्रसन्न चित्त आणि चिंतामुक्त राहिलेला पाहिजे. नुसतंच शरीराकडे विचार करून चालणार नाही, तर मानसिक स्वास्थ्यसुद्धा त्याचं जपायला सांगितलं. म्हणून त्याच्यामध्ये आचार, रसायन, सत्वावजी चिकित्सा अशा पद्धतीची चिकित्सासुद्धा त्यामध्ये करायला सांगितलं आहे. प्राकृतस्तु बलम श्लेष्मा सचैवजा. इक्विलिब्रियम म्हणजे कफची प्रॉपर स्टेज जर असेल तर त्याला बल आपोआपच प्राप्त होतं, कारण प्राकृत हा जो श्लेष्मा आहे तोच बल स्वरूपात आहे. त्यामुळे त्याच्या वाढीसाठी किंवा त्याच्या प्राकृत अवस्थेमध्ये त्याची साम्यावस्था राहण्याचा विचार करून चिकित्सा करायला सांगितलेली आहे. रक्तधातू हा सुद्धा एक प्राणायतन आहे आणि रक्तामध्ये सुद्धा रक्तम जीवयती स्थिती असं म्हटलं आहे. त्यामुळे रक्तधातू वृद्धी कर, रक्तधातू प्रसाद कर अशा पद्धतीची सुद्धा चिकित्सा यामध्ये. तद्विशुद्धम ही रुधिरम बलवर्णम असं जे काय सांगितलं आहे त्याचं शोणी त्याचं वर्णन केलं आहे. त्यामुळं रक्तधातू सारता कशी निर्माण होऊ शकते किंवा रक्तधातू प्रसादन कसं होऊ शकतो याच्याकडे लक्ष देऊन रक्तासाठी रक्तवर्धन करणारे, रक्तप्रसादन करणारे सुद्धा औषधांचा वापर यामध्ये करायला सांगितलेला आहे. बाकी सर्वसामान्य याच्याप्रमाणे जसं सांगितलेलं आहे की वात दोषसुद्धा यामध्ये महत्त्वाचा आहे, कारण वायू हा आपल्याला सर्व शरीर धातू योगकर संधान करा शरीरस्य आयुष्यो अनुवृत्ती, म्हणजे सगळ्या याच्यासाठी उपयुक्त तो वातच आहे. त्यामुळे वाताचं अनुलोमन कसं राहील, वात हा प्राकृत अवस्थेमध्ये कसा राहील, कारण वातावरच सगळ्या धातूंची किंवा निर्मिती, त्यांचं पोषण हे आवश्यक असल्यामुळं ओजासाठी वायू हा प्रकोपित न पावता वायू हा प्राकृत अवस्थेमध्ये असून त्याचं अनुलोमन होणं गरजेचं आहे. म्हणून वाताचं वातशमन करणारी आणि पर्यायानं कफवर्धन करणारी चिकित्सा यामध्ये करणं अपेक्षित आहे. जसं सांगितलं आहे की कुकुटो बल्यानाम आमलकम वयस्थापनानां शिरघृताभ्यासो रसायनानां सर्वरसाभ्यासो बलाकरणां मरुभूमी आरोग्य देशानां, अशा पद्धतीचं जे काही सर्वसामान्य वर्णन केलेलं आहे तर ते ओजवृद्धीसाठी आपल्याला लागू पडू शकतं. किंवा मधुर रसाचं वर्णन केलेलं आहे, तर मधुर रस हा कसा आहे, शरीर सात्म्य आहे, रस रुधिर मांस मेद अस्ति मज्जा शुक्र यांचं वर्धन करणारा आहे. त्यामुळे मधुर रसाचं सेवन करायला सांगितलं. षड्रसात्मक जरी सेवन केलं किंवा षड इंद्रियाचं प्रसादन करणारा बलवर्ण करणारा जरी सांगितलेलं असलं तरी मधुर रसाचं पण सेवन महत्त्वाचं सांगितलं आहे, कारण ओजाचा जो काही एक रस आहे त्यामध्ये मधुर रस आहे. आम्ल रस हा काय आहे तर भक्तम रोचयती अग्निम दीपयती देहम ब्रहयती ऊर्जयती मनोबोधयती इंद्रियाणी दृढीकरोती बलम वर्धयती. त्यामुळे आम्लरसाचं सुद्धा सेवन, आणि आम्लरस हा हृदय सांगितलेला आहे म्हणून सुद्धा आम्लरसाचं वर्णन किंवा आम्लरसाचं सेवन त्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणखी सत्वावजे चिकित्सा किंवा आपण म्हटल्याप्रमाणे प्रज्ञापराध टाळणं, आचार रसाचं रसायनाचं पालन करणं, ह्या सगळ्या गोष्टी शारीरिक बरोबरच मानसिक हित सांभाळणारे किंवा मनोदोष आहेत ह्यांचं इक्विलिब्रियम साधण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं ब्रह्मचर्य पाळणं, विद्याभ्यासामध्ये मन रत ठेवणं, अहिंसा, अशा पद्धतीचे जे काय आहेत गोष्टी ज्या नॉर्मली आचार रसायन म्हणून वर्णन केलेलं आहे तशा पद्धतीचं पाळणं हे ऊर्जा वृद्धीसाठी गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणखी सांगायचं म्हटलं तर आपल्याला
बरेच व्याधी असे आहेत की ज्याच्यामध्ये ओजा विकृती वर्णन केले आहे. त्याचं आपण वर्णन थोडक्यात बघूयात. परंतु ओजवृद्धी जर झाली तर त्याचं लक्षण काय आहे की ओजवृद्ध ही देहस्य तुष्टी पुष्टी बोलोदय. ओजवृद्धी जर झालेली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मन प्रसन्न असतं. महत्त्वाचं काय तर संतुष्ट असतं. मनाच्या ठिकाणी प्रसन्नता येते, एक संतुष्टता येते. शरीर पुष्ट होऊन बल म्हणजे ओज वाढतं, पराक्रम वाढतो, शौर्य वाढतं. अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला जाणवतात. आणि शक्यतो व्याधिक्षमत्व आणि ओझ यांचा संबंध असल्यामुळे, कारण ओझ आणि बल यांचा संबंध आणि व्याधिक्षमत्वामध्ये सुद्धा बल आहे. आपल्याला बल माहिती आहे 3 प्रकारचं: सहज बल, प्राकृत बल, सहज बल, अभ्यासज बल. जे काय सांगितले त्याच्यामध्ये ह्या बलाचा सुद्धा आपण विचार करतो. तर त्या बलामध्ये सुद्धा आपल्याला अधिक क्षमत्वाचा विचार करायचा असल्यामुळं सहज बल, कालज बल आणि युक्तिकृत बल अशा 3 पद्धतीचं बल आहे. ह्या बलावर व्याधी क्षमत्व अवलंबून असतं आणि ओजावर बल अवलंबून असल्यामुळं ओज हा व्याधी क्षमत्व ह्यांचा संबंध असतो. म्हणून जसे वृद्धी होईल तसं व्याधी क्षमत्व वाढेल. ओजक्षय झाला तर व्याधी क्षमत्व कमी होईल आणि वेगवेगळे व्याधी त्यामध्ये निर्माण होऊ शकतील. तर अशा व्याधी वर्णन केले आहेत. आपण मॉडर्नमध्ये आपण बघितलं तर सगळे जे व्याधी आहेत क्रॉनिसिटीकडे जे वळणारे असतील, आपण जे HIV एड्स म्हणतो सध्या, त्यामध्ये सगळ्या धातूंची दृष्टी होते, सर्व धातूंचा क्षय होतो आणि पर्यायानं ओजक्षय झालेला असतो. तर तशा पद्धतीचे व्याधीसुद्धा सांगू शकतो. आयुर्वेदामध्ये वर्णन केले काही धातूंचं काही व्याधींचं जर सांगितलं तर त्यामध्ये शोष, संशोषणात रसादीनाम शोष इत्याभिधीयते. म्हणजे शोषमध्ये जो काही सांगितलं अनुलोम प्रतिलोम असा जो काही क्षय सांगितलं आहे त्याच्यामध्ये रसादी धातूंचा क्षय होतो आणि ओजक्षय झाल्यामुळे शोष हा व्याधी निर्माण होतो. मूर्छा, संज्ञानाशो बलस्य सर्वासाम पूर्वरूपाने. जी काही संज्ञानाश, बलक्षय हे जी काही लक्षणं जी सांगितलीत मूर्छेची, ती लक्षणं ओजक्षयाची सांगितलेली असल्यामुळे मूर्छेमध्ये सुद्धा ओजक्षय त्यामध्ये आपल्याला झालेला आढळून येतो. ज्वर तर आपल्याला माहिती आहे की सगळ्या व्याधींचा किंवा सगळ्या रोगाचा राजा असं ज्वराचं वर्णन केलं आहे. आणि ज्वरामध्ये असं कुठलाच भावपदार्थ नसतो की ज्याची विकृती झालेली नसते. त्यामुळं क्षय आणि ज्वर यांचा संबंध असतो. कारण ज्वर हा शरीरामध्ये जेव्हा निर्माण होतो त्यामध्ये दौर्बल्य हे जास्त प्रमाणात निर्माण होतं. म्हणून ओजक्षय हे सुद्धा त्यामध्ये त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून जीर्ण ज्वरामध्ये वगैरे घृतपान किंवा क्षीरपान अशा पद्धतीचं चिकित्सा प्रयोग त्यांनी सांगितलेले आहेत. प्रमेह सगळ्यात महत्त्वाचा व्याधी आहे सध्याच्या युगामध्ये. प्रमेह किंवा आपण मधुमेह म्हणतो, तर त्याच्यामध्ये याचा जास्त प्रमाणात ओजक्षय झालेला किंवा ओजविकृती झालेली आपल्याला आढळून येते. तथा प्रमेही अर्धांजली परिमित से ओजः क्षीयते नाष्टबिंदुकम अस्य हि किंचित क्षयेपि मरणं भवति प्रमेह तु ओजक्षये जीवत्येव तावत्. प्रमेहामध्ये किंवा मधुमेहामध्ये जो काही ओजक्षय सांगितलेला आहे तो ओजक्षय हा अर्धांजली जे काही अपर ओज आहे त्याचा क्षय सांगितलेला आहे. नाही कुणाचा नाही तर तो अष्टबिंदू जो परओज आहे त्याचा नाही. कारण परओजाचा जर क्षय झाला तर मनुष्य हा मृत्यू पावतो. परंतु प्रमेहामध्ये मात्र आपल्याला जो काही अर्धांजली ज्याचं परिमाण आहे अशा पद्धतीचा जो काही अपर ओज आहे त्याचा क्षय झालेला आढळून येतो. आणि प्रमेहाच्या संप्राप्तीमध्येच त्यांनी सांगितलं की प्राकृतस्तु बलम श्लेष्मा सच एव ओजः. म्हणजे विकृतीमध्ये सांगताना त्यांनी कफाची विकृती जास्त प्रमाणात प्रमेहामध्ये अपेक्षित आहे. आणि ह्यामध्येच ते सर्व हे प्रमेय असतो कालेना प्रतिकारणा मधुमेहत्व मायांती तदा सत्य भवन्ते. वात प्रकोप खूप जास्त प्रमाणात नंतर होतो आणि त्यामध्ये सर्व हे प्रमेय असतो कालेना प्रतिकारणा. त्यामध्ये प्रतिकार करू शकत नाही, त्यामुळे जीर्णता निर्माण होते आणि त्यामध्ये
मधुमेहाची उत्पत्ती होते. म्हणून प्रमेहामध्ये, ज्याच्यामध्ये आपण वातप्रधान अशा पद्धतीचा जो प्रमेह म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ओजक्षयाची किंवा ओजोविकृतीची आपण जास्त प्रमाणात शक्यता गृहीत करून आपण त्यामध्ये ओजोवर्धक किंवा बलवर्धन करणारी चिकित्सा किंवा थोडक्यात ब्रहण चिकित्सा करणं इथे अपेक्षित आहे. पांडू, आपण पांडू व्याधी जर बघितला तर त्याच्या संप्राप्तीमध्ये सांगितलं की दोषा पित्तप्रधानास्तु यस्य कुप्यन्ते धातुषु शैथिल्यम तस्य धातूनां गौरवं चोपजायते तथो वर्णबलस्नेहाये चान्यो अपि ओजसो गुणाः व्रजन्ति क्षयमत्यर्थे दोषदुष्यप्रदूषणात. म्हणजे सांगताना स्पष्ट सांगितलं की पांडू हा त्याचं वर्णन करताना त्यांनी वर्णावरून केलं आहे. त्यामुळे त्या ओज विकृती असल्यामुळं त्याच्यामध्ये वर्ण परिवर्तन घडतं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हरित, रक्त, हरित, पीत अशा पद्धतीचे किंवा भेकवर्ण अशा पद्धतीचे वर्ण त्यामध्ये निर्माण होतात. कारण त्याच्यामध्ये धातूंच्या ठिकाणी हे जे काही पित्त आहे आश्रित झाल्यामुळं ओजक्षय किंवा त्या धातूंमधून ओज बाजूला बाहेर काढला जातो ह्या प्रकोपित झालेल्या पित्तामुळे, आणि त्यामुळं ओजक्षयाची लक्षणे त्यामध्ये निर्माण होतात. त्यामुळे रुग्णाच्या ठिकाणी श्रम, क्लम, बलहानी आणि वर्णहानी, प्रवाहानी ही लक्षणे पांडू रुग्णामध्ये जास्त प्रमाणात दिसतात. म्हणून पांडूची चिकित्सासुद्धा प्रधान काय आहे तर घृतपान सांगितलेलं आहे. कारण घृत हे पुन्हा ओज वृद्धी करणार आहे, म्हणून त्यामध्ये पांडूमध्ये घृतपान ही चिकित्सा महत्त्वाची सांगितली आहे. राजएक्ष्मा, राजएक्ष्मा एक असा व्याधी की ज्याच्यामध्ये धात्वग्नी मांद्य निर्माण झालेला आहे. धात्वग्नी मांद्य निर्माण झाल्यामुळं उत्तरोत्तर धातूंची निर्मिती होत नाही. मग तो अनुलोम असेल किंवा प्रतिलोम असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला धातूंचा क्षय आणि पर्यायानं ओजक्षय झालेला आढळून येतं. म्हणून त्यांनी सांगितलं की तस्मिन् काले पचत्यग्नी दन्नम कोष्ठसंश्रितम मलिभवती तत्प्राया कल्प्यते किंचित ओजसे. त्यामध्ये अग्निमांद्य निर्माण झालेलं असतं आणि त्यामुळे अल्प प्रमाणात अन्नाचं सुद्धा पचन होत नाही आणि त्यामध्ये सगळा जो निर्माण होतो तो मलभावच निर्माण होतो. तस्मात् पुरुषम संरक्षम विशेषात राजक्ष्मीना. त्यामुळे ओज वगैरे किंचित ओजसे म्हणजे अल्प प्रमाणात देखील बल टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला पुरुष संरक्षण करायला सांगितलेलं आहे. राजक्ष्म्यामध्ये, राजक्ष्म्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ओजक्षय निर्माण झालेला आढळून येतो. आणखी एक कंडिशन सांगितले उदानावृत्त प्राण. वातव्याधीचं वर्णन करताना त्यांनी जसं वायूचं किंवा वायूवर इतर जे काही कफ आणि पित्त यांचं आवरण असं सांगितलं, तसं एकमेकाचे जे काही वायूचे जे उपप्रकार आहे त्यामध्ये प्राणोदान आणि समानापान ह्यांचंसुद्धा एकमेकावर आवरण असतं असं सांगितलेलं आहे. त्याचं वर्णन करताना उदानावृत्त प्राण म्हणजे प्राणावर उदानाचं आवरण होतं आणि त्यावेळेला जे काही कर्म आहेत त्यामध्ये कर्म ओजो बलवर्णानां नाशो मृत्युरथापि वा उदानेनावृत्ते प्राणे. म्हणजे प्राणाचे जे कर्म आहेत, प्राण आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचा वायू आहे, तर त्याचं वर्णन त्याच्यावर आवरण झाल्यामुळे, उदानाचं आवरण झाल्यामुळे ही लक्षणे निर्माण होतात. त्यामध्ये कर्महानी, ओजहानी, बल, वर्ण ह्यांचा नाश होतो आणि शेवटी मृत्यू निर्माण होतो. अशा पद्धतीचं वर्णन त्यामध्ये केलं आहे. अनेक व्याधी असे आहेत जे जीर्ण असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला ओजक्षय किंवा ओजो विकृती झालेली आपल्याला आढळून येते. त्यामुळं ओज ह्याचा जर विचार करायचा झाला तर ओज आणि व्याधिक्षमत्व यांचा संबंध असल्यामुळे आपल्याला ओजक्षय किंवा ओजो विकृती ही भरून काढण्यासाठी आपल्याला जीवनीय, ब्रहणीय, घृत, स्निग्ध अशा पद्धतीचे जे काही क्षीर ह्यांचा वापर करायला सांगितलेला आहे. थोडक्यात ब्रहण चिकित्सा ही यामध्ये करायला सांगितलं आहे. तर थोडक्यात ओज ह्याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. प्रत्यक्ष व्याधीची सुरुवात आपण जेव्हा करू त्यावेळेला जर ओजाचा संबंध आला तर त्यामध्ये आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. धन्यवाद.